लाडकीपर्यंत लाडक्याचा 21वा हप्ता म्हणजेच मार्च महिन्याचा हप्ता आता 2 महिने संपले तरी पण हप्ता भेटलेला नाहीये. मग हा हप्ता कधी भेटणार आहे? आणि मी तुम्हाला बोललो होतो 1 मे ला या ठिकाणी मोठी बातमी समोर आली येणार आहे आणि ती बातमी पण या ठिकाणी समोर आली. तर लाडक्याचा तुम्हाला अत्यंत आनंदाची एक बातमी आहे, एक आनंदाची बातमी आहे आणि दुसरी तुम्हाला हप्ता वाटपाची बातमी काय असणार आहे ते पण सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. तर चांगली बातमी काय ती तुम्हाला मी आधी सांगणार आहे. ब्रेकिंग न्यूज समोर आली, ती ब्रेकिंग न्यूज तुम्हाला डायरेक्ट मी या ठिकाणी दाखवणार. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. चला आता वेळ वाया व्हिडिओला सुरुवात करतो. एक छोटा प्रश्न विचारतो लाडक्यानो, तुम्ही सगळेजण या ठिकाणी ई-केवायसी केली आहे का? कारण की आता या ठिकाणी ई-केवायसी करण्याची प्रक्रिया संपलेली आहे. ई-केवायसी अपडेट आता करता येत नाही. त्यासाठी काही एक एरर येतो, तो एरर पण मी तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्याच्यामुळे एक छोटा प्रश्न विचारलाय, सगळ्यांनी आपलं नाव जिल्हा सांगायचं आणि ई-केवायसी झाली का नाही. आणि बघा तुम्हाला एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज दाखवायला व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. 21वा हप्ता मार्च महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे आणि एप्रिल आणि मार्च असे 2 हप्ते आता एकत्र भेटणार का? कारण की पूर्ण मार्च संपलाय, एप्रिल पूर्ण संपलाय, मे महिना आता सुरू झालेला आहे. तर मग नेमका काय या ठिकाणी हप्ता भेटणार आहे सगळं सांगतो. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक आहे. चला आता वेळ लावण्याच्या व्हिडिओला सुरुवात करतो. डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे साम टीव्हीचा आजचा लेटेस्ट 1 मेचा हा व्हिडिओ तुमच्या समोर दाखवत आहे. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भातली महत्त्वाची बातमी येते. राज्यात ई-केवायसी नंतर 1,89,00,000 लाडक्या बहिणी पात्र आहेत. तर अपात्र लाडक्या बहिणींचा लाभ आता बंद होणार आहे. ई-केवायसी नंतर 1,89,00,000 लाडक्या बहिणी राहणार आहेत. तर 54 लाख लाभार्थी अपात्र लाडक्यात बघा 54 लाख लाडक्यातही अपात्र ठरलेल्या आहेत. आता याच्यामध्ये 24-25 लाख तर लाडक्यात तुम्हाला सगळ्याला माहिती अगोदर पण कट केल्या त्या आणि बऱ्याच लाडक्यात या ठिकाणी आता या ठिकाणी परत ज्यांची ई-केवायसी केली नाही, अपडेट केली नाही त्याच्यात ठरलेले आहेत. त्याचबरोबर लाडक्यातून एक लक्षात ठेवा 71 लाख लाडक्यातही या ठिकाणी अपात्र होत्या 31 मार्च पर्यंत. 1 महिन्याचा जो वाढीव आपल्याला टाइम भेटला होता, 1 महिन्यामध्ये बऱ्याच बघा 71 लाखावरून 54 लाखापर्यंत हा आकडा कमी झालेला आहे. म्हणजे आपल्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे. बऱ्याच लाडक्याताईंचा हप्ता आता भेटणार आहे. जो आकडा 71 लाखावर पोहोचला होता अपात्रतेचा, तो आता 54 लाखावर पोहोचलेला आहे. आणि 54 लाखामध्ये पण बऱ्याच लाडक्याताई अशा आहेत ज्यांची अजून पण ई-केवायसी झालीच नाही. लाडक्या बहिणीच्या वतीने सरकारकडे आता मागणी आहे. जवळजवळ 2 महिने तुम्ही आता विलंब केलाय हप्ता वाटप करायला. आता ही अजून एक मागणी आहे सरकारकडे की ज्या लाडक्या त्यांची ई-केवायसी झालीच नाही, ज्या लाडक्या बहिणी काय आहेत एकल महिला आहेत, त्यांची ई-केवायसीची संधी भेटावी. म्हणजे हा जो आकडा 54 लाखाचा आणखी तो कमी होणार आहे. त्याचबरोबर ज्या लाडक्याताई खरंच पात्र आहेत, त्यांच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी असतील तर त्या लाडक्याताईंना सगळ्याला बाहेर काढून टाकले. हे एक महत्त्वाची बातमी तुम्हाला सांगायला. त्याच्यामुळे जर घरामध्ये 2 लाडक्या बहिणी असतील तर त्या 2 लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारने संधी द्यावी, परत संधी द्यावी अशी मी सरकारकडे विनंती करत आहे. तर असा एक छोटा प्रश्न विचारतो, तुमच्या घरामध्ये लाडक्या बहिणी किती लाडक्या बहिणी पात्र आहेत किंवा किती महिलांना हप्ता भेटत आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कारण की घरामध्ये एक विवाहित एक अविवाहित अशा 2च लाडक्या बहिणी असतात, अशा स्वरूपाची पात्रता टाकलेली होती. पण बऱ्याच लाडक्याताईंचं असं करून टाकले, घरामध्ये जर 2 पेक्षा जास्त फॉर्म भरले तर सर्वच लाडक्या बहिणींना काय केलेले या लाडक्या बहिणी योजनेतून काढून टाकले. तर सरकारने हे चुकीचं केलेलं आहे. सरकारला याच्याबद्दल मी या ठिकाणी प्रश्न विचारत आहे. तर सरकारने या ठिकाणी लवकरात लवकर ही जी मागणी आहे ती मागणी देखील या सरकारने पूर्ण करावी. त्याचबरोबर जे लाडक्याताई वाट बघायल्यात कोणता आता बरं ठीक आहे, आधी व्हिडिओ तुम्हाला दाखवतो, नंतर मी याच्यावर बोलतो पुढे. मार्च अखेर हा आकडा 68 लाख होता. एका महिन्यात 14 लाख लाभार्थींनी ई-केवायसी पूर्ण करताना सरकारी कर्मचारी नाही असं स्पष्ट केलंय. यापूर्वी त्यांनी चुकून सरकारी कर्मचारी आहोत असं नमूद केलं होतं. तर त्या 54 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात आणि 1,89,00,000 आता बघा लाडक्या पुढच्या वेळेस पासून आता जर आपण बघितलं 1,89,00,000 लाडक्या बहिणीपर्यंत हप्ता पोहोचणार आहे. म्हणजे 2,62,00,000वरून 2,47,00,000 वर आलं. 2,47,00,000 वरून आता 1,89,00,000 लाडक्या बहिणींना हप्ता भेटणार आहे. बाकीच्या लाडक्या ज्या आहेत 54 लाख लाडक्यांना या ठिकाणी हप्ता भेटणार नाही. 54 लाखामध्ये वेगवेगळ्या लाडक्या बहिणी आहेत. ज्या पहिल्या वेळेस बघा 1 जानेवारी
2025 च्या वेळेस ज्या लाडक्या ताईंचे इतर योजनेमध्ये लाभ घेतात अशा लाडक्या ताई 4-5 लाख बाहेर काढल्या होत्या. त्याच्यानंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने आता हा आकडा 54 लाखावर पोहोचलेला आहे. तर तुम्हाला लाडक्या ताईंनो काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. तुम्हाला हप्ता भेटत आहे का नाही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बघा तर मला 1,500 रुपयाचा लाभ आता मिळणार आहे. तर ज्या लाडक्या बहिणींनी चुकून सरकारी नोकर आहोत असा उल्लेख केला होता त्यांनी त्यात बदल करून पुन्हा एकदा आपले अर्ज दाखल केलेले आहेत. तेव्हा आता त्यांनाही बघा लाडक्या ताईंनो एक महत्त्वाची बातमी समोर आली ती म्हणजे 1,89,00,000 लाडक्या ताईंना हप्ता भेटणार आहे. आता बऱ्याच लाडके ते म्हणतील की सर आमची ई-के-वाय-सी अजून झाली नाही तर आम्हाला हप्ता बघायला चेक करायला समजत नाहीये. लाडक्या बहीण योजनेचं पोर्टल पण आता बंद झालेलं आहे. बंद म्हणजे त्याच्यावर एरर येत आहे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनाचं पोर्टल जर उघडलं तर तुम्हाला अशा स्वरूपाचं एरर येईल 404 नॉट फाउंड द पेज यू आर लुकिंग फॉर डज नॉट एक्झिस्ट गो टू होम पेज. म्हणजे लाडक्या बहिणींनो या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचं पोर्टल आज सकाळच्या 12 वाजल्यापासून या ठिकाणी बंद झालेले आहे. आता तांत्रिक अडचणी या ठिकाणी दाखवल्या जात आहेत. ही आहे तांत्रिक अडचण. या तांत्रिक अडचणीमुळे ते पोर्टल आता बंद झालेलं आहे. आता ते 2-3 दिवस किंवा आज रात्रीपर्यंत चालू होईल, काळजी करू नका. पण लाडक्या ताईच्या वतीने सर्व लाडक्या बहिणीच्या वतीने मी आदिती तटकरे मॅडम यांना डायरेक्ट या ठिकाणी मागणी करत आहे लवकरात लवकर हे पोर्टल चालू करावं. ज्यांच्या ई-के-वाय-सी बाकी होते त्यांच्या ई-के-वाय-सी करून घ्याव्यात आणि ज्या लाडक्या ताईंना पात्रतेमध्ये बसत असताना पण हप्ते भेटत नसतील त्यांना पण ई-के-वाय-सी करून घ्यावी आणि त्यांचे हप्ते टाकावेत. सरकारला ही विनंती आहे. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या लाडक्या ताईंनो, ते म्हणजे लोकसत्ताची मध्ये पण एक बातमी समोर आली. आजची तुमच्या समोर आहे लेटेस्ट बातमी 1 मे 2026 ची. याच्यामध्ये पण स्पष्ट शब्द सांगितलेले 54 लाख लाडक्या ताईंना बाहेर काढलेले. एक महत्त्वाची आकडेवारी साम टीव्हीला पण आली, लोकसत्ताला पण बातमी आलेली आहे. तर एक छोटा मी या ठिकाणी प्रश्न विचारतो लाडक्या ताईंनो. आता बघा तुमचे 2 महिने संपलेत. कोणता? मार्च महिना आणि एप्रिल महिना 2 संपलेला आहेत. आता मे महिना सुरू झालेला आहे. आता सरकार आपल्याकडे दुर्लक्ष करायले हे डायरेक्ट दिसायले. आता याच्यामध्ये काही मोठी गोष्ट नाही. सरकार आता डायरेक्ट दुर्लक्ष करायला लागलंय आणि जे पहिल्या वेळेस बघा महिना संपायला किंवा 15-10 दिवसामध्ये या ठिकाणी काय होतं ते आपल्याला हप्ते येत होते, GR तर येत होते. आता जवळजवळ 2 महिने संपून गेले तरी पण अजून सरकार लक्ष देत नाहीये. सरकारकडून एक कोणती पण तारीख समोर आलेली नाही. ही गोष्ट समजून घ्या. आज 1 मे होता. या ठिकाणी आदिती तटकरे मॅडमनी स्वतः या ठिकाणी त्यांचं रायगड जिल्ह्यामध्ये मोठं झेंडावंदन वगैरे केलं, भाषण वगैरे केलं. पण त्याच्यामध्ये लाडक्या बहिणीबद्दल काय काय बोललेत का, नंतर पत्रकारांशी बोललेत का हे तुम्हाला मी संध्याकाळचे व्हिडिओ सांगेन. पण आतापर्यंत त्यांनी लाडक्या बहिणी योजनेबद्दल काही बोललेलं नाही. त्याच्यामुळे लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, जो हप्ता वाटप आहे तो हप्ता वाटप लवकरात लवकर व्हावा. सरकारकडे आपली मागणी असणारी आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा. आणि आता ह्यावेळेस 2 हप्ते एकत्र पाहिजेत हे तुम्हाला मी आत्ताच विचारतोय. लाडक्या बहिणींनो बघा सपोर्ट करा. जे कोणी असतील आपले व्हिडिओ बनवणारे यूट्यूबर बांधव ते सगळ्यांना सपोर्ट करा. आपल्याला एक मागणी आता स्ट्रॉंगपणे करायची आहे. लाडक्या बहिणीच्या वतीने स्ट्रॉंग मागणी असणारे 2 हप्ते आता एकत्र पाहिजेत म्हणजे पाहिजेत. 21वा हप्ता आणि 22वा हप्ता 3,000 रुपये आपल्या अकाउंटला यावेत. सरकारकडे आपली ही विनंती असणार आहे. इथेच सांगतो काही अडचण असेल कमेंट विचारा. जास्तीत जास्त सपोर्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.